त्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करण्याची संधी प्राप्त झाली। क्रिकेट असो अथवा आयुष्य, तुम्हाला संधीचं सोनं करता यायला पाहिजे। संधी तुम्हाला प्राप्त होते, परंतु ती संधी ओळखून तुम्हाला त्या संधीचं सोनं करता येणं हे खूप महत्त्वाचं असतं। हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, अर्थातच नॉकआउटचा सामना। नाणेफेक जिंकली टीम शार्वी 11 गणेश शिंदे। मिस्टर पीटीपीएल कर्णधार शतरक्षाचा निर्णय घेतला, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आणि टीमला। आता मात्र ज्या संघाने गत सामन्यामध्ये तब्बल 97 धावा ठोकल्या होत्या, तो संघ मात्र फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल। राजेश कुराडे आणि त्यांच्या साथीला मल्हार, 2 सलामीचे फलंदाज। एका बाजूला गोशटवाडी गावचे खेळाडू मिस्टर पीटीपीएल राजेश कुराडे आणि दुसऱ्या बाजूला बाचोलीचे खेळाडू आहेत मिस्टर मल्हार। येस, सामन्याला होईल सुरुवात। पंचांचा इशारा, मॅच ऑन। षटक क्रमांक 1 गणेश सुरेश शिंदे मिस्टर पीटीपीएल विरुद्ध मिस्टर पीटीपीएल। अगदी पहिला चेंडू वेगवान हाताळला जातोय, यष्टीरक्षक बॉस यांना आपण पाहतोय, परंतु त्यांना अगदी चेंडू पकडण्यामध्ये आलेलं अपयश। 1 धाव 22 स्वरूपात धावांचा श्री गणेश होत असताना अगदी हे चित्र नजरेमध्ये तुम्ही साचवून ठेवू शकता, कारण मिस्टर पीटीपीएल 2 खेळाडू दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते। बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये। 1 धाव। दोन्ही खेळाडूंना व्यावसायिक क्रिकेटचा अनुभव आहे। एकाने गर्जना 11 कोपरखैरणे मधून अगदी क्रिकेट नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय, दुसरा खेळाडू अगदी बडोदा असू द्या कलकत्ता असू द्या तिथपर्यंत जाऊन क्रिकेट खेळलाय। म्हणजेच काय तर ही 2 व्यावसायिक खेळाडूंमधली लढत, ही 2 मिस्टर पीटीपीएल खेळाडूंमधली लढत। एका बाजूला गणेश शिंदे, दुसऱ्या बाजूला राजेश कुराडे। ओव्हरपिच चेंडू हेलिकॉप्टर उडवलंय, नो लुक शॉट। राजेश कुराडे यांच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार, कमालीचा फटका, षटकार। येस, अगदी चुकी झाली आणि पहा रिप्ले तुमच्या समोर। गणेश शिंदे यांनी पुढे टाकलेला चेंडू ओव्हर पिच आणि हेलिकॉप्टर उडवला आणि तो सरळ सीमा रेषा बाहेर जाऊन लँड झालाय। टीमची धावा संख्या 8 धावा आणि पहा अगदी 2 अँगलने हा चेंडू देखील अगदी लेग स्टंप सोडून जाईल। पंचांचा इशारा, व्हाईट बॉल। शिवा जाधव बॉस यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आणि चांगलं यष्टीरक्षण झालंय त्यांचा आज दिवसभरामध्ये। विचार केला तर अगदी त्या दिशेला जर पाहिलं तर थोडासा चिखल आहे आणि त्या चिखलामध्ये उभं राहून यष्टीरक्षण करणं जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये। पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो। अगदी बुंद्यात टाकलाय वेगवान तेज तर्रार चेंडू गणेश शिंदे यांच्या माध्यमातून। निर्धाव चेंडू, डॉट बॉल। टीमची धाव संख्या 9 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडू शेष। 5वा चेंडू देखील कमी गतीने टाकलेला, अगदी 5च्या चेंडूच्या तुलनेने विचार केला तर निर्धाव चेंडू जे होते सांगता राजेश कुराडे यांच्यावर नजर असेल संपूर्ण त्यांचे समर्थक टीमचे आणि संघ मालकांची देखील, कारण हा खेळाडू जर उभा राहिला तर मात्र होत्याचं नव्हतं करू शकतो। ज्या प्रकारे राजेश कुराडे यांनी फलंदाजी केली आहे या संपूर्ण दिवसभरामध्ये। शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळायचा होता, इथे मात्र अतिरिक्त गतीने बीट केलं फलंदाजाला। शेवटचा चेंडू आला निर्धाव। पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकामध्ये 1 षटकार जरूर आला, परंतु चांगलं षटक गणेश शिंदे यांचं पूर्ण होत आहे। पहिल्या षटकाखेर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी बेनगडी बाद 9 धावा। ही लढाई होती 2 मिस्टर पीटीपीएलच्या दरम्यान आणि पहिल्या षटकामध्ये अगदी उच्च दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं। पाटण तालुक्याचं क्रिकेट दोन्ही खेळाडूंनी गाजवल्यानंतर मात्र आज पावसाळी रबर बॉल प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेटमध्ये षटक क्रमांक 2 बाबूराव पाटील या ऑक्शन मधला महागडा खेळाडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी सज्ज होतील। बाबूराव पाटील यांचा पहिला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय, चायनीज कट। 1 धाव या चेंडूवर मात्र प्राप्त होईल। या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते 10 धावा।
पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या. दुसरं षटक मल्हार ऑन स्ट्राइक. मल्हार खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी यॉर्कर प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय बाबूराव पाटील. पहिले 2 चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळले जात आहेत. नियंत्रित गोलंदाजी. तुम्हाला जर बचाव करायचा असेल तर तुम्हाला अगदी अचूक टप्प्यावर मारा करावा लागेल. राजेश कुराडे यांच्यावर नजर असेल ऑन स्ट्राइकला. अगदी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या खेळाडूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय, राजेश कुराडे ऑन स्ट्राइक. बाबूराव पाटील यांचा हा चेंडू पायावर हाताळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अगदी यस पंच कळवतायत लेग बाय स्वरूपात 1 धाव गोशांकित स्वरूपात प्राप्त होईल. अतिरिक्त धावा अगदी तुम्हाला या सामन्यामध्ये काय चित्र निर्माण करतील हे देखील पाहायचं आहे. परंतु अद्याप चांगली गोलंदाजी राहिली आहे बाबूराव पाटील. लोअर फुल टॉस चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे सीमारेषा लगत. थोडासा चिखल साचलाय. त्या चिखलातून मार्ग काढत असताना क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. अगदी त्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. जेवढं वाटतं तेवढं सोपं नाहीये क्षेत्ररक्षण करणं. कारण मैदानाच्या सभोवताली जर पाहिलं तर पाणी साचलंय, चिखल आहे, गवत आहे. त्यातून मार्ग काढत असताना 12 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू मल्हार बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लॉंग ऑफ आहे. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. राजेश कुराडे स्वतःकडे ठेवतील स्ट्राइक. या चेंडूवर अवघी 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 13 धावा धाव फलकावर. माफ करा 14 धावा धाव फलकावर. बाबूराव पाटील चांगली गोलंदाजी. 1 टू गो. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना पंच सांगतायत हा योग्य चेंडू आहे. अगदी राजेश कुराडे यांना देखील काही क्षण विश्वास बसत नाहीये. परंतु पंचांचा निर्णय आलाय. 2 षटकांची सांगता. 2 षटका अखेर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स सेटमेवाडी बिनगडी बाद 14. अप्रतिम फटका. कमबॅक केला. अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव. हॅलो. अगदी व्हाईट बॉलचा 1 धाव एक्स्ट्रा धाव जरूर ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. जी आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती. 1616 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव जरूर ऍड होते. टीमचे टोटल 1-1 धाव पुढे जात असताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडू जिथे आपण पाहिले तर तब्बल धावसंख्या स्थिर आहे. जी 17 या धावसंख्येवरती तुम्ही पाहू शकता. 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सध्या मात्र सजली गेली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू हाताळले जात आहेत. सातत्याने येणारे निर्धाव चेंडू फलंदाजावरती थोडस मी म्हणेल दबाव जरूर टाकतायत. गती परिवर्तन होता. स्लोअर वन. अंपायर वळतायत. पुन्हा दर्शवतील व्हाईट बॉल. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न तो देखील थोडासा फसलाय मी म्हणेल.
आणखीन एक यावेळी मात्र एक्स्ट्रा धाव जरूर येते. धावा सातत्याने मात्र वाढत चालले. जिथे आपण पाहिलं तर येणाऱ्या धावा कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. यावेळी फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये जरूर एक्झिक्यूट केला. मात्र खेळाडू आहे तिथे बॅकवर्ड स्पेल एक रिझन मधून निघून जातोय कॅप मधून. 4 धावेसाठी एक अप्रतिम फटका चौकार. एकोणीस धाव संख्या. 23 धाव संख्या 23. अप्रतिम फटका आहे. खेळाडू मागे 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 अजून मागे निघून जातोय. मॅक्सिमम 6 धावेसाठी षटकार. ट्वेंटी 29 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजवली गेली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड जरूर खेळून काढला. मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर मात्र जिथे खेळाडू आहे अप्रतिम कॅच पकडली आहे. गणेश शिंदे होता त्यानं पकडली कॅच. बॅटिंग करत असताना फलंदाज माघारी जातोय. मल्हार बॅक टू डक आउट. तीन षटकांच्या अखेरीस 29 धावसंख्या तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहता. सध्या बॅटिंग चालू आहे. अर्थातच रेणुका देवी स्पोर्ट्स स्टेटमेवाडी संघ मालक आमच्या सोबत बसले गेले. जिथे आपण पाहिलं तर अर्थातच सुरजी कारेकर साहेब आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच शार्पी 11 जी आपण पाहिली संदीपजी बागल साहेब यांची टीम आहे. दोन्ही संघ मालक मात्र जर वाट पाहत आहेत आपली टीम कधी क्वालिफाय होईल आणि कधी एकदाच या स्पर्धेमध्ये मात्र चर्चा टीमची राहिली यासाठी वाट पाहत आहेत. मात्र अखेरीस वाट पाहिली होती ज्या विकेटची ती विकेट मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमला भेटली आहे. बडी मछली जाल में फंस गई. विनंती करेल कालच्या दिवसामध्ये ज्या दोन टीम क्वालिफाय झाल्या होत्या त्या RB 11 आणि अर्थातच SK वॉरियर्स दोन्ही टीमला विनंती करेल आपण या मैदानाच्या दिशेने आणि कॅप्टन्सला विनंती करेल आपापले प्लेयर्स अगदी बोलवून घ्यायचे. टीम रेडी करून ठेवायचे. दोन्ही टीम्स RB 11 आणि अर्थातच SK वॉरियर्स दोन्ही टीम्स मी विनंती करेल कॅप्टन्सला आपापले टीम्स आपण बोलवून ठेवा. कारण की कोणत्याही टीमसाठी इथे मॅच थांबणार नाहीये. या मॅच नंतर लगेचच आपण सेमीकडे वळणार आहोत. यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह फटका खेळून काढला. अगदी आहे खेळाडू तोपर्यंत आपण पाहिलं धावांसाठी धाव जरूर होईल. एकाने स्ट्रायकरने ते हात दाखवलाय आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. किरण आला मैदानामध्ये आणि तदनंतर आपण पाहिलं तर या दोन धावा कंप्लीट केल्या जातात. टीमची टोटल आपण पाहिली तर धाव संख्या अगदी जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 31 या धाव संख्येवरती.
ओहो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ज्यावेळी मात्र आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू होती संधी बॉस साठी, मात्र अखेरीस चेंडू यष्ट्यांच्या वरून आणि मयूर तिथे बॅकअप साठी होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये अंपायर कळवत आहेत, लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. .32 32 धाव संख्या. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडस पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. चेंडू आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जातीये. येस अंपायर, येस चेक केला जातोय. अंपायरचा रिव्ह्यू बिमर साठी, वेस्ट हाईट साठी आहे तिथे अंपायर आमच्या सोबत जोडलेत. तुषार मांढरे सर इथे जोडलेत आमच्या सोबत, ते देतील डिसिजन की हा बिमर आहे की नाही. अगदी फक्त एका सेकंदाचा वेळ आम्ही घेतोय, कारण की अंपायर स्वतःहून झूम करून पाहत आहेत. इट्स बीमा बॉल, इट्स नो बॉल, अंपायर कॉल येतोय. सो नो प्लस डिक्लेअर आहे. आत्ताच्या 2 धावा आहेत आणि येणारा चेंडू आता फ्री हिटचा असेल. टीमची टोटल आपण पाहिली तर चांगली आघाडी घेते टीमची टोटलची, ते 34-34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या देखील बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा चेंडू होता, फसवलं गेलंय. चांगला चेंडू हाताळलाय, चांगली गोलंदाजी यावेळी मात्र चालू आहे. तब्बल चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. 4 चेंडू हाताळलेत, 2 अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बराचसा बाहेर जरूर जातो. व्हाईट बॉलचा इशारा आला, एक्स्ट्रा धाब ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी थोडासा हाईट निघून घेऊन जातोय, थोडासा राईज होतोय चेंडू. अगदी या टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या स्थिर आहे, जी आपण पाहिली तर अगदी 35-35 या आकड्यावरती. बॅकफुटला यावेळी मात्र अगदी गरकन फिरला, एक्झिक्यूट केलाय, पण चेंडू निघून जातोय फक्त एका धावेसाठी. अखेरीस ओव्हर क्रमांक 4 ची देखील समाप्ती होते आणि टीमचा टोटल आपण पाहिली तर 36 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचले. 36 आफ्टर 4 ओव्हर. दोन्ही टीम्स RB11 आणि SK वॉरियर्स दोन्ही टीम्सला विनंती करेल आपण तयार राहायचंय. दोन्ही कॅप्टन्सने आपापल्या टीमला बोलवून घ्यायचंय. आरबीचा मुकादम अर्थातच कॅप्टन टीम बोलवून घ्या. रितेश, आरबीचा मुकादम आहे तो. अगदी सकाळीच रितेश बशी बसलो होतो, फिटनेसच्या धडे घेत होतो, बॉडी वाढवायची होती यासाठी. बरेच टिप्स त्यानं दिलेत मला. ओव्हर क्रमांक 5 सध्या मात्र आपण आलोय. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून अधिक स्वागत. आणि आला चगदे, कोयना विभागाचा चगदे अर्थात डॉन, तो देखील प्रत्येक मॅचला प्रत्येक सामन्याला असतो उपस्थित, त्याचं देखील स्वागत. आणि गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर प्रकाश आहे. हो, पहिला चेंडू स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा तर सोडले, चेंडू अजूनही हातामध्ये भेटला नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेची लालच असेल का मनामध्ये, ती तर नाहीये. आणि 2च धावेवरती समाधान. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी
38 या आकड्यावरती 38 ऑन अ स्कोर कार्ड. 38 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती पोहोचली गेली आहे. कॅप्टन 26 देखील आता दाखल झालाय मैदानामध्ये. आरबीची टीम संपूर्ण दाखल झाली आणि SK वॉरियर्स तुम्हाला देखील विनंती करेल आपली टीम रेडी करून ठेवा. ओहो, यावेळी मात्र उचललाय चेंडू. आहे खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल का? कारण की यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी सिमेंट पिच वरती चेंडू आढळतोय आणि त्यानंतर या 2 धावा मात्र इथे कंप्लीट केल्या जातात. तत्पूर्वी या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिली तर धावसंख्या अगदी 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, जी समाधानकारक धावसंख्या बोलली जाईल. पाऊस होता तेव्हा छत्र्या खोलल्या होत्या, आता ऊन आहे तर प्रत्येक जण डोक्यावर रुमाल घेऊन मात्र बसल्या. हे असतं वेळ, परिस्थिती आणि सर्व गोष्टी बदलत असतात. कडक ऊन सध्या मैदानामध्ये, त्याच मध्ये कडक फटका आला जाग्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला खेळाडू होता. मात्र चेंडू आपण पाहिलं तर यावेळी मात्र अप्रतिम कॅच पकडली आहे. वॉट अ कॅच यार. रिप्ले टेलिकास्ट देखना मागताय भाई, कारण की ओमचा MTC चा रिप्ले टेलिकास्ट पाहिला तर या कॅचच्या कदाचित प्रेमात पडू शकतो आपण. कॅच होती किरणची, जागेवरून खेळला त्यांना फटका. किरण हा फटका खेळून काढला होता आणि तदनंतर आपण पाहिलं वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. गणेश शिंदे होता. गणेश शिंदे म्हणजे बेस्ट ऑलराऊंडर, कष्टपैलू खेळाडू, ज्याच्याकडे प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने स्वतःमध्येच आहे. वेल कॅच. अप्रतिम चेंडू हाताळला, चांगला चेंडू हाताळला. जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल. आत्ताचा चेंडू जरूर तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. आपण पाहिलं तर अर्थातच 4. सूरज यावेळी मात्र फटका खेळून काढतोय. पायातला चेंडू थोडासा ग्लान्स केलाय. चेंडू आपण पाहिलं तर सीमारेषेच्या जवळ आणि पार जातोय, चौकार येतोय. धावसंख्येला थोडीशी उभारी भेटते, जी 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44 धावसंख्या. समोरची टीम आपण पाहिली तर शार्वी 11च्या विरोधामध्ये 44 धावसंख्या आणि 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा संघमालक स्वतःहून सुरेश दादा बोलले की 70च्या पुढे धावसंख्या व्हायला हवी आहे, कारण की समोरच्या टीम कडे देखील बॅटिंग लाईनअप चांगली आहे. धावसंख्या 44 नाव. 1 to go. ओहो, चांगला चेंडू हाताळला. विकेटचं पतन होत आहे. बॅटर होईल गॉन. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपेल आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस 44 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आणि 45 धावेचं आहे आव्हान. बॅटिंग करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. अर्थातच शार्वी 11 टीमला डेटमेवडी टीम अर्थातच श्री रेणुका देवी स्पोर्ट्स करेल आता गोलंदाजी. ही संपूर्ण टीम पाहताय, शार्वेची टीम अगदी एका लाईनअप मध्ये येते. जिथे आपण पाहिलं तर सगळ्या टीमला सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय अगदी लाईनअप करून ही टीम मैदानामधून बाहेर येते. आता त्यांना चेस करायचे 45 धावसंख्या. 45 हे टार्गेट त्यांना चेस करायचे.
येस, आमचे एस के टीमचे मालक मी विनंती करेल आपण या अर्थातच सुनील आळेकर साहेब. मॅचच्या दिशेने आपण जातोय. किरणला तुम्ही पाहताय सध्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. करूया मरोची मॅच, जो जिंकेल तो म्हणजे दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकली आहे आणि आता जो 2 मॅच जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये जाईल. आणि करूया मरोची मॅच आहे, जितना पडेगा भाई. येस अंपायर, मॅच होती सुरुवात. अप्रतिम फटका, पहिला चेंडू, जिथे मात्र आपण पाहिले तर अगदी 6 धावेसाठी येतोय षटकार. यावेळी देखील आपण पाहतोय अगदी मॅक्सिमम येतोय 6 धावेसाठी. आणखीन एक येतोय 12 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. वॉटर स्ट्रोक, अप्रतिम बॅटिंग चालू आहे सध्या. आपण पाहिलं तर धावसंख्येवरती सध्या मात्र 12 धावा स्कोर करवरती सध्या मात्र सजल्या गेल्या. 2 षटकार पहिल्या 2 चेंडूवरती. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धावा ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. फिफ्टीन ऑन अ स्कोर कार्ड, 15 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. यावेळी देखील क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी एकच कुठली धाव जिथे मात्र कंप्लीट केली जात नाहीये. डॉट बॉल येतोय. यावेळी देखील बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पूल आहे. खेळाडू यावेळी मात्र आहे खाली. विकेटचं होतंय पतन, बॅटर होतोय गॉन.
उभी तर आहे, धावा त्यांच्यासाठी हव्या तशा येत आहेत. आणखीन एक येतोय मॅक्सिमम. या मॅच ची कहाणी आता दोघेच जण लिहितात आपापल्या हातानं. जिथे आपण पाहिले तर तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. धावा स्कोर कार्ड वरती आता थोडीसा प्रवास अगदी सोपा दिसून येतोय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. धावा त्यांनी मजबूत गोळा केल्यात. यावेळी देखील सर बॅटिंगने जरूर घेऊन काढलाय. आउटफील्डला चेंडू थोडासा थांबला जातोय. एक धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली आहे. तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र प्रथमेशला सध्या मात्र तुम्ही पाहता गती परिवर्तन ओळखला. चेंडू बॅटच्या रडामध्ये आणि बाहुबलीचा येतोय ठोला जिंती संघाच्या. आणि अगदी बॅटिंग करत असताना शार्वी 11 या टीमच्या बाहुबली च्या मदतीनं टीमची टोटल अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 30 ऑन अ स्कोर कार्ड. तब्बल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडू मात्र बाकी आहेत. 30 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे सध्या. यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे. चेंडू आपण पाहिलं मिड विकेट रिझनच्या आत की बाहेर, आत की बाहेर, बाहेर आहे. सुरेख आहे आणि गणेश शिंदेचा हा क्लास आहे. अलग है, झलक है, अलग करने का झलक स्ट्रोक है. लाजवाब. आणखीन एक येतोय आणि या मॅच मध्ये मात्र आता धावसंख्येचा पाऊस पडला. व्हॉट अ बॅटिंग. आमच्या विठ्ठलवाडीवरून जोडलेले लाईव्हला जोडलेले आमचे सगळे प्रेक्षक त्यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. आणि मॅच फिनिश होते. संपली मॅच, खतम मॅच. अप्रतिम. आणि विठ्ठलवाडीवरून जोडलेले, खास गावावरून जोडलेले आमचे प्रेक्षक डॉन असतील, सगळे प्रेक्षक त्यांचा मनपूर्वक आभार. तुम्ही जोडले आहात. बुवा देखील ही मॅच आनंद करतोय, गावावरून या मॅचचा आनंद घेतोय. थँक्यू सो मच.